त्याचं काहीतरी काम आहे ना म्हणून माझ्याकडे मदत मागत होता तो. आणि त्याने आपल्याला मदत केली आहे आणि तो आज आपल्याकडून मदतीची अपेक्षा करणार. गौरव हा दादा, अरे ऐकलंय मी सगळं. अरे आपल्या भावाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहून केवढा मोठा गुन्हा केला. अरे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना अशी स्वप्न पाहण्याची अधिकार नाही. अरे निदान हे मला तरी कळलं असतं ना तर आज माझा दादा लाचार झाला नसता, लाचार झाला नसता. असं काही नाही, असं मनाला लावून नाही घ्यायचं दादा. अरे दादा, तू माझ्यासाठी लाचारी का पत्करली? अरे कोणी येतो आणि माझ्या दादाला काही बोलतो आणि मी मात्र काहीच करू शकत नाही. नाही दादा, नाही सण होते मला आता. नाही बेटा, असं मनाला लावून नाही घ्यायचं. आणि हे काही मला नवीन नाही. अरे दादा, अरे गोर गरिबांना स्वस्तात उपचार घेता यावेत म्हणून तू मला डॉक्टर बनवलं. पण तुझ्या या तणावपूर्ण मनावर मी कसे उपचार करू दादा, कसे उपचार पडला आणि दुसरं काय नाही दादा. दुसरं कुठे नकली नाही पण छोटं मोठं कुठेतरी काम करतो. अरे तेवढाच हातभार लागेल तुला. अरे एवढ्यासाठीच का मी तुला डॉक्टर केला आहे? का समजत नाहीयेस तू? अरे मला काही हे नवीन नाहीये. हे बघ, आता तुझी कुठं प्रॅक्टिस चालू झाली आहे तेव्हा तू तुझ्या प्रॅक्टिसवर लक्ष दे. नको ते विचार करू नकोस तू. आणि एका वर्षाचा तर प्रश्न आहे. अरे पण दादा, अरे तुझ्या एका वर्ष तुझी एक वर्षभर अवस्था माझ्याकडे नाही पाहून आले दादा, नाही पाहून आले. वेळाच चालवलं. तू डॉक्टर व्हावंच आहे, माझं स्वप्न नाही. ते आपल्या आई वडिलांचं स्वप्न होतं आणि तुझ्या वहिनीचं स्वप्न आहे. तेव्हा तुझे नको ते विचार मला तू काढून टाक. फक्त आणि फक्त प्रॅक्टिसवर लक्ष दे. ओके, आणि मी येतो बाहेर जाऊ. आणि प्राची जर उठली तर तिला काहीतरी खायला द्यायला सांग. ठीक आहे दादा, येतो मी. पैसा नाही वनपट कोणतं तर प्रत्येक जन्मी लहान भाऊ म्हणून जन्माला येईल आवडेल मला दादा, खरंच आवडेल.